मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांसाठी श्री क्षेत्र मार्डीचे संजय धुमाळ यांच्या पुढाकाराने आणि मुंबईतील विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून 2000 भाकरी आणि इतर मिष्ठान्नाचे वाटप करण्यात आले। समाजाप्रती असलेल्या कर्तव्य भावनेतून हे मोठे कार्य हाती घेण्यात आले आहे। श्री क्षेत्र मार्डीहून उपजीविकेसाठी मुंबईत आलेल्या संजय धुमाळ यांना आंदोलनात आलेल्या अनेक बांधवांच्या जेवणाची गैरसोय होत असल्याचे लक्षात आले। त्यांच्या खिशात पैसे असूनही खाण्यापिण्याची सोय होत नव्हती। ही बाब त्यांनी विठाई प्रतिष्ठानचे संस्थापक प्रदीप गरड यांच्या निदर्शनास आणून दिली। त्यानंतर प्रदीप गरड यांनी तातडीने बैठक घेऊन मराठा आणि हिंदू समाजातील मावळ्यांना एकत्र केले। या सर्वांनी घरोघरी जाऊन भाकरी आणि विविध मिष्ठान्न गोळा करायचे ठरवले। रविवारी 1 वाजता आझाद मैदानावर आंदोलनात सहभागी झालेल्या बांधवांना हे भोजन वाटण्यात आले। या मदत कार्यासाठी विठाई प्रतिष्ठानचे प्रदीप गरड, संजय धुमाळ, सचिन घाडगे, संतोष कदम, पांडुरंग भोसले, जितेंद्र शिरसाठे, अर्चना देशमुख, अर्जुन देशमुख, जय कारकर, सुशील मंडलिक, प्रदीप भारत यांनी विशेष परिश्रम घेतले। मावळ्यांनी भाकरीसोबत शेंगदाणा चटणी, मोकळी भाजी, पिठलं, लोणचं, बिस्किट, कुरकुरे, फरसाण अशा पदार्थांचे वाटप केले। यावेळी बोलताना प्रदीप गरड आणि संजय धुमाळ म्हणाले, जोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील तोपर्यंत आम्ही मुंबईतील सर्व मराठा आणि हिंदू बांधवांकडून दररोज भाकरी आणि इतर मिष्ठान्न गोळा करून आंदोलकांसाठी जेवणाची सोय करणार आहोत। ही मदत अशा वेळी आली आहे जेव्हा मराठा बांधव आपली दैनंदिन कामे सोडून गणेशोत्सव आणि गौरी महालक्ष्मीच्या उत्सवाच्या काळात जातीसाठी माती खावी या उक्तीप्रमाणे समाजाच्या भल्यासाठी मुंबईत एकत्र आले आहेत। त्यांच्या या त्याग आणि एकजुटीला सलाम।